ओम साईराम. सर्वांना माझा नमस्कार. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारुणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागण हिचे आता. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. ही आदिमाई आदिशक्ती माझ्या जसखार गावची मायेमाऊली रत्नेश्वरी माता आणि या रत्नेश्वरी मातेच्या आज प्रांगणामध्ये गावामध्ये होतोय श्री साई सेवा मंडळ उरण ते शिर्डी भव्य पदयात्रा. आणि या दिंडीच्या सांगता प्रित्यार्थ साई भंडारा आणि आपल्या साईबाबांच्या पादुकांचं एक दिव्य दर्शन होय. आज आनंदाचा दिवस यासाठी आहे की आपल्या उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आपल्या मंडळाच्या वतीनं बाबांच्या पादुका येत आहेत आणि सगळ्यांना अभिमान वाटेल असा हा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. तर चला, हा आनंदाचा क्षण आपण आज सगळेजण साजरा करणार आहोत. आपल्या हे मायेमाऊलीचं मंदिर आणि या मंदिरामध्ये आता सगळ्या बाजूला तयारी चालू केलेली आहे. एका बाजूला आपण मंदिरामध्ये आहोत, तर मंदिराच्या परिसरामध्ये नियोजन, त्याची तयारी, महाप्रसाद आणि सगळी माणसं अगदी अथक मेहनतीनं आणि परिश्रमातून महाभंडारा या ठिकाणी तयार करत आहेत. तर आपण चलूया, बघूया खाली काय काय सुरू आहे. ओम साईराम. हो रे वेळापूर्वी ओम साईराम. तिथं तर हे टाकलं तर पाहिजे. सकाळीचे बरोबर 11 वाजलेत आणि सगळ्या बाजूला तयारी सुरू आहे. महाप्रसादीची तयारी सुरू असताना जे साई भक्त या ठिकाणी आपली सेवा देत आहेत ना, त्या सगळ्या सेवेकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था. हे आहे जसखारच्या मंदिराच्या ठिकाणी. ही मिसळ पाव सकाळी सगळ्या साई सेवकांसाठी, जे फक्त आज साई भंडाराचं नियोजन करतायत आणि काम करतायत, त्या सगळ्यांसाठी हे नियोजनामध्ये आजचा हा नाश्ता या ठिकाणी. ओम साईराम. ही जी आहे ती संध्याकाळची तयारी आहे आणि संध्याकाळच्या तयारीमध्ये इतकी सगळी माणसं फक्त साई भंडारा तयार करण्यासाठी एकजुटीनं काम करतायत. हे अशीच एकजूट आहे ना आपल्याला 9 दिवसाच्या वारीमध्ये देखील बघायला मिळाली. हे चित्र आता सकाळचं आहे आणि संध्याकाळी जे चित्र या ठिकाणी तुम्हाला उभं बघायला मिळेल ना, ते चित्र फार वेगळं असेल. कारण संध्याकाळी महाभंडारा बोलला ना, तर इथे कमीत कमी 5,000हून अधिक लोक साई भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत. तर सध्याच्या घडीला हा महाप्रसाद सुरू असताना या महाप्रसादी दरम्यान आपल्या सगळ्या ज्या महिला भगिनी आहेत किंवा इकडे हे जे आहे व्यासपीठ जो मंडपासारखा आपल्याला दिसतोय ना, त्या ठिकाणी साईबाबांची पादुका असणार आहेत. या बाजूला हे जे स्टेज आहे, या ठिकाणी आपल्या सगळ्या येणाऱ्या पाहुणे साईभक्तांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि त्या बाजूला दिसतंय इकडे सर्व साई भंडारा, जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहे. एकंदर हा सगळा जो परिसर आहे तुम्हाला आता जो रिकामा वाटतोय ना, नंतर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रानंतर या ठिकाणी चालायला देखील जागा राहणार नाही, एवढी गर्दी संध्याकाळी या ठिकाणी होणार आहे.
आपल्या सगळ्या या जसकार गावच्या महिला भगिनी आहेत. हे दरवर्षी या ठिकाणी आपल्या बाबांच्या पालखीची सेवा करतात. आज हा भव्य साई भंडारा होतोय. तर अगदी सकाळपासून नाही तर काल दुपारपासूनच त्यांचं काम सुरू झालं आहे. मंदिराची साफसफाई असेल, रांगोळी असतील आणि आता थेट संध्याकाळचा जो महाप्रसाद तयार होईल त्या महाप्रसादीच्या तयारीसाठी देखील त्यांचं सहकार्य या ठिकाणी सुरू आहे. ओम साईराम. आपल्या मंडळाच्या वतीनं पहिल्यांदा उरणमध्येच आणि माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं रायगडमध्ये देखील नाही, बाबांच्या पादुका जसखार गावामध्ये येणार आहेत, म्हणजेच आपल्या तालुक्यामध्ये येणार आहेत. कसं वाटतंय? अतिशय आनंद होतोय. साई सेवा मंडळ उरण विभाग 25व रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत असताना आपल्याला प्रथमच पूर्ण उरण तालुक्याला नव्हे तर रायगड जिल्ह्याला बाबांनी वापरलेल्या बाबांच्या स्वतःच्या पादुका ह्या आज इथे जसकार गावात साई भंडारानिमित्त साई सेवा मंडळाकडून आणण्यात येणार आहेत. ज्यांना ज्यांना शक्य असेल, मी तर म्हणतो की प्रत्येकाने या पादुकांच्या दर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा. तसेच आज असणाऱ्या साई भंडाऱ्यानिमित्त जी सत्यनारायणाची महापूजा याच्या महाप्रसादाचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा ही साई सेवा मंडळाकडून मी आपणा सर्वांना विनंती करत आहे. ओम साईराम. ओम साईराम. दादू, आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्या मंडळाला 2-2 वेळा बाबांच्या पादुकांचं दर्शन होणार आहे. आज बाबांच्या पादुका आपल्या गावात येतात, उरणमध्ये येतात. कसं वाटतंय? एकदम बरं वाटतंय, कारण पहिल्यांदाच उरणमध्ये आपल्या पादुका येणार आहेत साईबाबांच्या. तर सर्वांनी आवश्यक लाभ घ्यावा. आपले सगळे साईभक्त आहेत, उरणमध्ये येतात आणि त्याही जसखार गावामध्ये येतात, रत्नेश्वरी मंदिरामध्ये येतात. एक जसकारकर म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला हे जे साईबाबांची आता जी पादुका येणार आहेत आमच्या गावात, म्हणजे खरोखर आमच्या गावाचे भाग्य आहेत का उरणमध्ये फर्स्ट टाईम जे आलेले आहेत पादुका हे दसकार गावामध्ये आलेले आहेत. त्याला आमचा गाववाले भरपूर प्रतिसाद देतील त्या गोष्टीला आणि सहकार्य पण दसकारकर करतील. बरं, एक जसकारकर म्हणून बाबांच्या पादुकांचं काय विशेष स्वागत आणि त्याची काही तयारी आहे का? आता आमची त्या गोष्टीवरच आमची आता 2 मिनिटापूर्वी, तुम्ही याच्या आधी 2 मिनिटापूर्वी चर्चा चालू होती. जास्तीत जास्त कसं त्याच्यावर उत्साह आणता येईल, बाबांची पादुका येतील त्यावर येईल, त्याचाच प्रयत्न आमचे चालू आहेत. ओम साईराम. ओम साईराम. बरं, या सगळ्या ज्या महिला साईभक्त आहेत त्या आमच्या करंजा गावातल्या आहेत आणि साई भंडारानिमित्त आज सेवा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज कमीत कमी 5,000हून अधिक लोक आपल्या या भंडारानिमित्त जसखार गावामध्ये येणार आहेत. त्याचं कारणही वेगळं आहे. आपण सगळ्यांच्या तोंडातून ते कारण ऐकलं आहे की रायगड जिल्ह्यात नव्हे तर आपल्या ज्या उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदा बाबांची पादुका, साईबाबांनी ज्या पादुका वापरल्यात त्या या
देवाच्या संगतीनं देवाच्या भेटीला, देवाच्या संगतीनं देवाच्या भेटीला, पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरणवाला, पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरणवाला, पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरणवाला, पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरणवाला. तुम्हाला कसं वाटते पादुका आपल्या रायगडमध्ये पहिल्यांदाच आलेले आहे, तर पब्लिक बघू शकता तुम्ही, एवढी प्रचंड पब्लिक, अजून पब्लिक वाढणार आहे त्याच्यामध्ये. तर अरे फ्लॅश बंद करूया आता क्लिअरली वाढणार. देवाच्या भेटीला, देवाच्या संगतीनं देवाच्या भेटीला, पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरणवाला, पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरणवाला, पायी चालत
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की हे कोणला वरती घेऊ नका आता डायरेक्ट दर्शन खाली. वेळा कुठला फोटो काढण्यासाठी देखील कोणी जास्त वेळ या ठिकाणी थांबू नका. प्रत्येकाला दर्शन मिळणार आहे. सहकार्य करा. फोटो काढत बसू नका. चला. या बाजूला कोणी सगळ्या- दुसऱ्या बाजूला वरती कोणी एकही माणूस बसू नका. आणि खास करून पदाधिकारी मंडळी, की आपल्या ओळखीचा एकही माणूस दुसऱ्या बाजूला वरती चढवू नका. दर्शन सगळ्यांना मिळेल. बाजूला लगेच जाणार नाही. सहकार्य करा. या शिर्डीच्या वाटेवरती निशाण वाऱ्यानं फडफड करती, निशाण वाऱ्यानं फडफड करती. पायी चालताना भक्तांच्या साई बाबा हे सोबती, साई बाबा हे सोबती. थकलो चालता जरी हात तू धरिला, थकलो चालता जरी हात तू धरिला. पायी चालत मोठ्या हर्षान निघाला उरण. मंडळाचे अध्यक्ष कसा वाटतंय? काय माहोल आहे जबरदस्त. जसं मनात होतं तसं सगळं घडतंय आणि खूप असं वाटतं की 25व्या वर्षाचं नियोजन करायची थोडी संधी मला मिळेल, त्याचं सौभाग्य आहे. आज असं बघायला मिळतं की 5,000 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी आलेले आहेत. स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं. आदरणीय श्री मंगेशदादा टाके यांना आपण विनंती करतो. आपण अतिथी कक्षामध्ये या आणि सन्मानाचा स्वीकार करा. ज्यांचं या ठिकाणी शिवागमन आहे मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करावा.
अतिथी कक्षामध्ये आपण पाहतो. पहिल्यांदा आपल्या इथं रायगडमध्ये पादुका पहिल्यांदा आलेली आहे, तर ही संधी तुम्हाला भेटली. कॅमेऱ्याकडे पहिला लक्ष आहे बघ तिचा अस्मिता आहे ती. ओके. सन्माननीय अतिथी कक्षेच्या दिशेनं मुख्यमंत्री सहायता निधीचे सन्माननीय नगर जिल्हाध्यक्ष चैतन्यदादा पाटील यांच्या ठिकाणी शोभायात्रा आहे. त्याच्यावरती आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करत आहोत. कुमारी प्रज्ञा नरेंद्र कडू यांचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. त्याचे आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मान करतो. आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्या निमोणकर परिवाराला लाभलेल्या ज्या पादुका आहेत, खरं तर या पादुकांसमवेत आमचे दुसाणे काका आणि नवनाथ दादा यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तर मी त्यांना विनंती करतोय की आपण ही सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. हा शिर्डीपर्यंत आपली ताकद आणि आपल्याजवळ असणारी पाण्याची बॉटल तिथेच टाकू नका. कृपया सहकार्य करा. आणि आपण जिथे जेवणाला बसते तिथे थोडीशी स्वच्छता ठेवा, जेणेकरून तुमचं जेवण केल्यानंतर इतर साईड शैलेजाताई विकास ठाकूर जसखार यांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचावर या. चिडेर गावाच्या माजी सरपंच सौभाग्यवती संध्याताई मुंबईकर यांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचा. मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सतीश ज्ञानेश्वर पाटील, कृपया आपण मंचावर. देवाच्या संगतीनं देवाच्या भेटीला, देवाच्या संगतीनं देवाच्या भेटीला, पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरणवाला, पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरणवाला, पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरणवाला, पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरणवाला. या शिर्डीच्या वाटेवरती निशाण वाऱ्यानं फडफड करती, निशाण वाऱ्यानं फडफड करती, पायी चालताना गोष्टींना पुरून उरले. यांची सेवा जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांची ललकारी आपण त्यांना या ठिकाणी देऊया. ओम साईराम. यापैकी हा सन्मान खास यासाठी आहे की जगन्नाथ माया या व्यक्तीनं ही परंपरा सुरू ठेवली. दिंड्या बऱ्याच जातात, दिंडीमध्ये जे जेवण बनवायला असतात ना त्यांना देखील पैसे देऊन घेऊन जावं लागतं. पण 25 वर्ष एकही रुपया कधीही या साई भक्तांनी घेतला नाही. आणि जेव्हा कधी आमची वेळ आली की साईराम हे ठेवा, त्यावेळी सांगितलं की याची आम्हाला गरज नाही. आम्ही दिंडी जेव्हा शिर्डीमध्ये पोहोचतो, शिर्डीमध्ये पोहोचल्यानंतर रस्त्यामध्ये उतरण्यासाठी जे पैसे असतात, मग मामा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये उतरा, हे पैसे घ्या आणि जेवण करा. नाही, तुमचा एक माणूस आमच्या टेम्पोमध्ये बसवा, त्याच्याकडे पैसे द्या,
ते खर्च केले जातील. म्हणजे इतक्या मोठ्या मनाची माणसं खरोखरच आपल्याला दिंडीमध्ये अन्नदान देणारे, पैसे देणारे, सगळं काही देणारी माणसं भेटली. पण यांच्यासारखी माणसं जी भेटली ना ती फार कमी भेटली. म्हणून त्यांचा एक विशेष सन्मान मंडळाच्या वतीनं केला जातोय. मंडळाच्या वतीनं यावर्षी आपण या साई भक्तांसाठी ट्रॉली बॅग देत आहोत. मी विनंती करतो जगन्नाथ मामांना की त्याचा आपण स्वीकार करावा. जगन्नाथ मामा 25वे वर्ष आहे आणि 25व्या वर्षी मला वाटतं तुम्ही देखील धन्य झाला असाल की बाबांच्या पादुका उरणमध्ये आलात. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. पहिल्यांदाच उरणमध्ये आलेल्या आहेत ना बाबांच्या पादुका. कुठेही नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात पण नाही कुठं आलेल्या. आणि त्याचं भाग्य उरणकरांना लाभलंय. उरणकरांना लाभलं. आणि 25 वर्ष आम्ही तुम्हाला 50 जणांना देखील बघितलंय. यावर्षी 16 जण होते. खूप त्रास झाला तुम्हाला, पण तो अनुभव कसा राहिला? कोणाला तर बापांच्याच सानिध्यात राहून राहून जे अनुभूती आलेले आहे त्याला सांगावं तर त्याच्यावर विश्वास असला तर सगळा काही ठीक होतो. विश्वास पाहिजे, मनात विश्वास धरून काही. आता मी निघताना कधी बोली नाही, काही नाही, काहीच नाही आलं, कारण सगळा विश्वास बाबांकडे, तरीही काही होत नाही. आणि कोणालाच ना आमच्या थोडंफार होतं काय त्याचं. आणि जे झालं ना ते देखील सुखरूप घरी आले, ते देखील बाबांच्या कृपा मला आणि भक्तांचा बाबांवर असणाऱ्या अतूट विश्वासामुळे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या अतूट नात्यासाठी आणि अतूट विश्वासासाठी. हा सन्मान त्यांना दिला जातो, एक ट्रॉली बॅग. रामचंद्र दादा तांडेल यांचा होणारा सन्मान श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. त्यांच्यासारखा त्रासही नाही आणि त्रास असताना देखील आनंद देखील घेणारे तेच आहेत. हा सन्मान त्यांना पुरवला जातो आहे. तदनंतर फोटो घे, फोटो घे. एलईडी स्क्रीन ऑपरेटर आपण स्क्रीनचे बघायचे आहे. आणि स्टेटसची भक्ती ही काहीच उपयोगाची नाहीये, हे चित्र. तदनंतर आनंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला सुखाचा दिवस, आनंदाचा दिवस. प्रत्यक्ष बाबांनी परिधान केलेल्या या पादुका आणि त्यांचं दर्शन होणं हे फार कमी लोकांच्या भाग्यामध्ये आहे. पण आपण तुम्ही आम्ही सगळेजण भाग्यवंत आहोत की बाबांच्या पादुका आपल्याला या ठिकाणी लाभल्या, त्याचं दर्शन करता आलं. कधी पडू देऊ नकोस. तुझी सेवा करण्याची संधी आम्हाला वारंवार दे. तुझी देखील करण्याची संधी आम्हाला वारंवार दे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. खरंच आज एक उरणकर, एक साई भक्त म्हणून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सोन्याचा दिवस होता. बाबांच्या पादुका आल्या, हजारो साई भक्तांनी दर्शन केलं आणि आता बाबांच्या पादुका परत एक अखेर 2025ची संपूर्ण वारी आज सफळ झाली. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. ओम साईराम.